विविध भारती पुणे ठळक बातम्या. सांगली जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात आज सकाळी 8 ते 10 या वेळेत शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातल्या 750 शाळांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात सुद्धा 110 शाळा सुरू होणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एकंदर 1209 शाळांपैकी सुमारे 400 शाळांमध्ये आजपासून इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत. जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी रामदास हराळ यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. जिल्हा कोविड प्रयोगशाळेची क्षमता पाहता सर्वच शिक्षकांच्या चाचण्या कमी वेळेत होणं शक्य नाही असंही ते म्हणाले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेपू, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं बाजारभाव चांगलेच घसरले आहेत. या बाजारात काल सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर, मेथी, शेपू प्रति जुडीला 1 रुपया असा मातीमोल बाजारभाव मिळाला. उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड आणि दळणवळण खर्च देखील न सुटल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रानं केलेल्या शेतकरी आणि कामगार संबंधी कायद्यांच्या विरोधात येत्या गुरुवारी शेतकरी आणि कामगार संघटनांनी बंदची हाक दिली आहे. याला पाठिंबा म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कामगार, तोलणार आणि टेम्पो चालकांची संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहे. मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी 6 जणांनी 29 वर्षीय तरुणाला 19 नोव्हेंबर रोजी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळी थोडी थंडी जाणवत होती. दिवसभरात आकाश निरभ्र राहून कमाल तापमान 32 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58